रंगा बिल्ला जग्गा आज चक्क तिन्ही मित्र एकत्र. आज काही विचित्रच प्रकार घडला. चला तर सांगतो मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. घराबाहेर पडताच सकाळी सकाळी एक आवलिया मित्र भेटला. तसा तर तो माझा क्लासमेटच आहे. फार दिवसांनी भेटल्यामुळे चाय पे चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो. चर्चा रंगामध्ये आली होतीच की तेवढ्यात एक अजून एक मित्र आला. तशी तर भाऊची एंट्री जबरदस्तच असते, कारण भाऊचा नाद खुळा आणि पब्लिक गोळा असाच काहीतरी विषय आहे. बऱ्याच अशा गप्पा मारल्याच्या नंतर गल्लीतल्या मित्रासोबत निघालो खटकाळीच्या मारुतीच्या दर्शनाला. मनात नाही भाव आणि देवा मला पाव असं म्हणत आम्ही मारुतीचे दर्शन घेतले. वापस कट्ट्यावर निघालोच होतो की आजच्या ब्लॉग मध्ये अजून एका मित्राची भर पडली. हे दुसरं तिसरं कोणी नसून हे आमचे लाडके संतू भाऊ आहे. संतू भाऊ काही दिवसापूर्वी गेले होते तिरुपती बालाजीला. अचानक केस काढलेला मित्र फार विचित्र दिसत होता, म्हणून भाऊला आज आपल्या ब्लॉग मध्ये घ्यायचंच होतं. पण काही केल्या भाऊ आपला ऐकच न गेला. तसं तर भाऊने निरनिराळ्या प्रकारच्या युक्त्यांचा वापर केला. नेमका भाऊ डोकं लपवत होता का तोंड लपवत होता हे पण समजत नव्हते. फार अवस्था बिकट झालेली होती. मला तर वाटते संतू भाऊने नक्की तोंड न दाखवण्याचा निर्णयच घेतला होता. तेवढ्यातच काही मामाने सल्ला दिला. संतू भाऊने तर चक्क मामाचा सुद्धा सल्ला फेटाळला. मी पण म्हणला असा किती वेळ बसते तर बघूच आपण. शेवटी सर्वजण थकले, पण संतू भाऊ काही थकत नव्हता. जेव्हा संतू भाऊची भाकर जिरली तेव्हाच मुंह दिखायची रसम पार पाडली. तो भाई और बहिनो दिल थांब के बैठिए, पेश है आपकी खिदमत में संतू भाऊ. तसा तर तो आमच्या जीवा भावाचा मित्रच आहे. थोड्या वेळाने म्हणलं जवळ ये संतूदा, तुला काहीतरी दाखवतो. आपली कला सादर केल्याच्या नंतर आम्ही निघालो पुन्हा चहा पिण्यासाठी. भाऊला इथली तिथली नाही तर इंडसइंड बँकेच्या समोरची चाय आवडते, म्हणून आम्ही थेट पोहोचलो मार्केटमध्ये. पटापटा चहा पिऊन घेतल्याच्या नंतर चहाचे पैसे न देण्यासाठी बहाणा करून आम्ही बाहेर निघालो. मग भाऊ म्हणला चहा पचन होण्यासाठी आपल्याला काही वेळ पैदल चालावं लागेल. तेवढ्यातच भाऊने आपल्याला जीवनामध्ये काही आवश्यक पडणाऱ्या गोष्टींची माहिती दिली. वाऱ्याच्या लहरेने मामाची शेंडी संतू भाऊला सत्वत होती. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक